विचार करा, रात्रीचे 3 वाजलेत आणि सगळीकडे शांतता आणि अचानक तुम्हाला जाग होते आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला कोणीतरी बघत आहे, तुमच्याजवळ कोणीतरी बसले असं तुम्हाला भास होतं. पण त्या खोलीमध्ये कोणीच राहत नाही. पण बायबल एक भयानक गोष्ट सांगते बरं का. बायबल सांगते की या जगामध्ये एक अदृश्य शक्ती आहे ज्याचं नाव आहे शैतान. ही शैतान काय करतं, ती शक्ती काय करते की या जगामधली अदृश्य शक्ती लोकांना देवापासून दूर नेते. ती शक्ती शैतान आहे बरं का. पण सर्वात मोठा प्रश्न असा आहे की शैतान खरंच अस्तित्वामध्ये आहे का बाबा? तो कोण आहे आणि तो कुठून आला? आणि या बायबलमध्ये एक अशी गोष्ट आहे जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल, धक्का. आज आपण बायबलमधील सर्वात भयानक रहस्य बघणार आहोत आणि ते म्हणजे शैतान कोण आहे, तो कुठून आला, तो अस्तित्वामध्ये आहे का, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. शैतान कोण आहे? लोक शैतानाला फक्त एक भयानक राक्षस समजतात, पण बायबल थोडंसं वेगळं सांगते बरं का. बायबल का सांगते? शैतान सुरुवातीला देवदूत होता आणि तो स्वर्गामध्ये होता बरं का. तो देवाच्या जवळ होता. यशाया 14:12 लिहिलेलं आहे, हे प्रभात तारा, तो स्वर्गातून कसा पडलास? याचा अर्थ असा आहे की शैतान एकेकाळी लुसिफर नावाचा देवदूत होता. तो स्वर्गातील सर्वात सुंदर ठिकाणी होता. तो सर्वात सुंदर आणि शक्तिशाली देवदूत होता बरं का. पण मग काहीतरी भयानक घडलं. लुसिफर खूप सुंदर होता, खूप शक्तिशाली होता, पण त्याच्या मनामध्ये एक विचार आला, मी देवासारखा होऊ शकतो. यशाया 14:13 लिहिलेलं आहे की मी स्वर्गात जाईन आणि देवासारखा होईन. कुणासारखा? देवासारखा होईन. हा लुसिफरचा सर्वात मोठं पाप होतं, ते म्हणजे अभिमान. त्याचा अभिमान. त्याने देवाविरुद्ध बंड केलं आणि बायबल सांगते की स्वर्गामध्ये युद्ध सुरुवात झालं. हा बायबलमधील सर्वात रहस्यमय प्रसंग आहे. प्रकटीकरण 12:7 असं सांगते की स्वर्गामध्ये युद्ध झालं. मिखाएल आणि त्याचे दूत शैतानाविरुद्ध लढले. लुसिफर आणि त्याचे देवदूत देवाविरुद्ध उभे राहिले. पण देवाची शक्ती जास्त होते आणि मग काय, शैतान हरला. तो लुसिफर हरला. लुसिफरला स्वर्गातून खाली फेकण्यात आलं. प्रकटीकरण 12:9 लिहिलेलं आहे की तो मोठा अजगर म्हणजे शैतान पृथ्वीवर फेकला गेला. लुसिफर आता शैतान झाला होता. बायबल सांगते की शैतानाचा एकच उद्देश आहे, तो लोकांना देवापासून दूर नेणे. 1 पेत्र 5:8 लिहिलं आहे की तुमचा शत्रू शैतान गर्जणाऱ्या सिंहासारखा फिरत आहे. तो लोकांना फसवतो, तो लोकांना पापामध्ये ढकलतो. शैतानाची पहिली योजना होती की मानवाला पापात ढकलणे. पण जुन्या करारात आपण पाहतो आदम आणि हव्वा एदेनच्या बागेमध्ये राहत होते. देवाने त्यांना एकच आज्ञा दिली होती, त्या झाडाचं फळ खाऊ नका. पण शैतान सापाच्या रूपात आला. उत्पत्ती 3:1 साप सर्वात चतुर होता बरं का. शैतानाने हव्वेला फसवलं आणि तिने ते फळ खाल्लं. त्यानंतर काय झालं? पाप जगामध्ये आलं. शैतानाने येशूला सुद्धा फसवण्याचा प्रयत्न केला बरं का. मत्ते 4 लिहिलेलं आहे, येशू 40 दिवस उपवास करत होता तेव्हा शैतान आला आणि तो म्हणाला, जर तू देवाचा पुत्र असशील तर या दगडाच्या भाकरी बनव. पण येशूने बायबलच्या वचनाने त्याला उत्तर दिलं बरं का, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने तो जगेल. आणि काय झालं? शेवटी शैतान हारला. लोक विचारतात आज शैतान कुठे आहे? बायबल सांगते की तो अजूनही काम करत आहे बरं का. तो लोकांना लोभ, द्वेष, पाप, खोटं यामध्ये ढकलतो. अनेक लोक सांगतात की त्यांना वाईट आत्म्याचा अनुभव झाला आहे. एक पास्टर सांगतात, एक माणूस त्याच्याकडे आला. तो म्हणाला, मी खूप वाईट गोष्टी करतो. मला वाटत होतं की कुणीतरी मला नियंत्रण करत आहे. पण जेव्हा त्याने प्रार्थना केली, येशू की मला बरं कर, ह्या प्रॉब्लेममधून मला बाहेर काढ, तेव्हा त्याचं जीवन बदललं बरं का. या सगळ्या गोष्टीचा अर्थ असा आहे की बायबल सांगते की 2 शक्ती आहेत, देव आणि शैतान. एक प्रकाश आहे तर एक अंधकार आहे. प्रश्न असा आहे आता की तुम्ही कोणत्या बाजूला उभे आहात, प्रकाशाच्या बाजूला किंवा अंधकाराच्या बाजूला? पण त्यामध्ये एक मोठी शक्ती आहे, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. योहान 8:12 लिहिलं की मी जगाचा प्रकाश आहे. जो येशूवर विश्वास ठेवतो तो अंधकारावर विजय मिळवतो. आता आपणाला ठरवायचं आहे की आपणाला अंधकारावर विजय मिळवायचे का त्या अंधारामध्ये जायचे. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला शैतान आहे हे तुम्हाला खरं वाटतं का?
बहुतेक लोकांना वाटतं की शैतान म्हणजे शिंग असलेला राक्षस, एकदम असं भयानक असेल. पण बायबल एक गोष्ट वेगळीच सांगते बरं का. कोरिंथीकरास दुसरे पत्र 11:14 लिहिलेलं आहे की शैतान स्वतःला प्रकाशाच्या देवदूतासारखा दाखवतो. याचा अर्थ काय? शैतान नेहमी वाईट रूपात येत नाही हो. तो कधी कधी चांगल्या कल्पनेच्या रूपात, आकर्षक ऑफरच्या रूपात, खोट्या सत्याच्या रूपात आपल्या आयुष्यात येतो. म्हणूनच अनेक लोकांना कळतही नाही की ते चुकीच्या मार्गावर चालले. शैतान लोकांना जबरदस्तीने पाप करायला लावत नाही. गोष्ट लक्ष देऊ नका. शैतान कधीही लोकांना जबरदस्तीने पाप करायला लावत नाही. तो फक्त लालच देतो, लालच की बघ हे कर ते कर, असं केल्यावर काही नाही होणार. फक्त तो लालच देतो. याकोब 1:14 लिहिलेलं आहे, प्रत्येक मनुष्य स्वतःच्या इच्छेमुळे फसतो. स्वतःच्या इच्छेमुळे फसतो. याचा अर्थ असा आहे की शैतान आपल्याला फक्त ढकलतो, पण निर्णय आपणच घेतो बरं का. ह्याच्या पुढे काय करायचे काय नाही ते निर्णय आपल्या हातामध्ये असतो. शैतान फक्त ढकलून देतो की बघ तुला हे कर म्हणून, परंतु निर्णय आपणच घेतो बरं का. हे अगदी तसंच आहे. जसं एखादा व्यापारी आपल्याला काहीतरी विकण्याचा प्रयत्न करतो. तो आपल्याला पटवतो, समजावून सांगतो की बघा हे असं आहे तसं आहे, पण शेवटी खरेदी आपणच करतो. आपणच ठरवतो की ती गोष्ट घ्यायचं आहे किंवा नाही. तसंच आहे बरं का शैतानाचं. शैतान आपल्याला फक्त लालच दाखवतो की बघ हे कर म्हणून थोडंसं ढकलतो, पण तो निर्णय आपल्या हातामध्ये असतो. आपणाला ठरवायचं असतं की आपण त्या पापामध्ये पडायचं आहे किंवा त्या पापातून बाहेर निघायचं आहे. बायबलमध्ये एक अत्यंत शक्तिशाली कथा आहे, ती म्हणजे योबाची. योब त्याचा पहिल्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की योब देवाचा विश्वासू माणूस होता. तो देवावर खूप प्रेम करत होता. पण शैतान त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, योब फक्त तुझ्यावर विश्वास ठेवतो कारण त्याच्याकडे सगळं आहे. मग देवाने शैतानाला सांगितलं योबाची परीक्षा घ्यायला. त्याला परवानगी दिली. आणि मग काय झालं? योबने सर्व काही गमावलं, त्याची संपत्ती, त्याची मुलं, त्याचं आरोग्य. पण तरीही योब काय म्हणाला माहीत आहे? योब त्याचा पहिला अध्याय 21व्या वचनामध्ये लिहिलेला आहे, देवाने दिलं आणि देवाने घेतलं. ही कथा आपल्याला शिकवते की शैतान लोकांची परीक्षा घेतो, पण जो देवावर विश्वास ठेवतो तो शेवटी जिंकतो बरं का. ही गोष्ट कधीही विसरू नका. आजच्या जगात शैतान लोकांना सूक्ष्म पद्धतीने फसवतो. ते म्हणजे कसे? तो लोकांच्या मनामध्ये टाकतो शंका, भीती, लोभ, अभिमान. योहान 10:10 लिहिलेलं आहे, चोर फक्त चोरी, नाश आणि हत्या करायला येतो. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की शैतानाचा उद्देश आहे की लोकांचं जीवन नष्ट करणे. हा शैतानाचा हेतू आहे, त्याचा उद्देश आहे. एकदा एका मुलाने त्याचा अनुभव सांगितला. तो सुरुवातीला खूप चांगला माणूस होता, पण हळूहळू तो चुकीच्या सवयीमध्ये पडला. खोटं बोलायला लागला, लोकांना दुखवायला लागला. त्याला वाटत होते की तो सगळं नियंत्रणात ठेवू शकतो. पण काही वर्षानंतर त्याचं जीवन पूर्णपणे तुटलं बरं का. एक दिवस त्याने चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली. त्याने देवाला म्हटलं, देवा मला वाचव. विनवणी केली देवाकडे. आणि त्या दिवसानंतर त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं बरं का. ही गोष्ट आपल्याला सांगते, अंधार कितीही जर मोठा असला तर प्रकाश त्याच्यावर विजय मिळवतो. बायबल सांगते की मानवाच्या जीवनामध्ये 2 आवाज असतात. एक आवाज म्हणतो चांगलं कर, आणि दुसरा आवाज म्हणतो तू काहीही केले तरी चालेल, काहीही फरक पडणार नाही. हा दुसरा आवाज अनेक वेळा आपल्याला चुकीच्या मार्गावर नेतो. म्हणूनच बायबल सांगते इफिसिकरास पत्र 6 आणि 12 आपली लढाई माणसाविरुद्ध नाही आहे, पण आध्यात्मिक शक्तीविरुद्ध आहे. याचा अर्थ असा आहे की आपली खरी लढाई आतल्या अंधाराशी आहे, बाहेरून नाही. शैतान आहे हे खरं आहे, पण त्याची शक्ती मर्यादित आहे बरं का. कारण बायबल सांगते 1 योहान 4:4 जो तुमच्यात आहे ना जगातल्या शक्तीपेक्षा मोठा आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की जर तुमच्यामध्ये देवाचा आत्मा असेल तर तुम्ही अंधारावर विजय मिळवू शकता. पण अजून एक प्रश्न असा आहे, बायबलमध्ये एक भयानक भविष्यवाणी आहे. एक दिवस शैतान पूर्ण या जगाला फसवणार आहे. त्या माणसाला बायबलमध्ये अँटिख्रिस्ट म्हटलेलं आहे, म्हणजे ख्रिस्त विरोधी. आणि त्याच्याबद्दल बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जे ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हा ख्रिस्त विरोधी कोण आहे. तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.